छापा नसला पाहिजे. येस, करेक्ट आहे. टी टी. ओके, व्हेरी गुड. ओके, चलो, व्हेरी गुड. हुशार झाली पोर आता. जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न बघूया का? तिसरा प्रश्न घेऊया का? केवळ तुमच्यामुळे मॅम. अरे बापरे. ओके, थँक्यू. नाही, मला पण प्राऊड फील होणारच ना. तुम्ही उद्या मार्क्स चांगले पडले तर म्हणशीला ना, आवड गणिताची मुळे मला मार्क्स चांगले पडले असं म्हणशीला ना. मॅथ्सला मला आउट ऑफ पडली, ते पण आवड गणिताच्या चॅनलमुळं. असं म्हणणार आहे का कोण? का असं म्हणणार आहे की नाही नाही मी माझे बी प्रयत्न केले होते म्हणून मला मार्क्स पडले? काय म्हणशील? असं होऊ शकतं ना की तुम्हाला मॅथ्सला आउट ऑफ पडू शकतात, कारण एवढी जर आपण प्रॅक्टिस केली तर नक्कीच आउट ऑफ मार्क्स पडू शकतात. ओके, काय हसती लगेच? हो म्हण ना. हो मॅम. अरे बापरे, गुरुभक्ती तर पुढच्या प्रश्नाला गेली. ओके, चलो, म्हणून मी झाकून घेते प्रश्न, कारण उत्तर लगेच कळतात. यस, तुकाराम पण. अरे बापरे, चला. योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर पुढील घटनेची संभाव्यता काढा. ठीक आहे. आता गुरुभक्ती आणि तुकाराम या दोघांनी काय केलेलं आहे की 1 ते 52 पर्यंत अंक हे केले, पण ऍक्च्युअलमध्ये ज्या वेळेला पत्त्यांच्या पानांचा प्रश्न येतो, जर तुम्हाला असं सांगितलं असेल की कोणतीही कार्ड आहेत आणि त्यातून 1 ते 52 मधले एक कार्ड तुम्हाला बाहेर काढायचं आहे, त्यावेळेला तुम्ही या प्रकारे संभाव्यता लिहू शकताय. ठीक आहे. पण ज्या वेळेला तुम्हाला पत्त्यांच्या पानाचा कॅट असू शकतो, त्यावेळेला तुम्हाला असं लिहायचं नाही, हे चुकीचं आहे. ठीक आहे. तर तिथं तुम्ही डायरेक्ट लिहायचं असतं बघा की आता एकूण पत्त्यांची पानं किती असतात, तर 52 पानं असतात. मी म्हणले आवड गणिताची मुळे. ओके ओके, गुड. म्हणली का? मी नाही रीड नाही केलं तुझं कमेंट. ठीक आहे. ठीक आहे. तर मला काय सांगायचं होतं, हां, जर पत्त्यांची 52 पत्त्यांची पानं आहेत तर तुम्हाला इथं मेन्शन करायला लागतं की पत्त्यांच्या कॅटमध्ये एकूण किती पानं आहेत, तर 52 पाने आहेत असं फक्त लिहायला लागतं. ठीक आहे. तिथं तुम्ही 1 ते 52 असे अंक टाकू शकत नाही, कारण तिथं बघा तुमचा राजा, राणी, जोकर हे सगळे असतात, बरोबर का? म्हणून. ठीक आहे. घटना A काय आहे, तर तो पत्ता लाल असणे आहे. हो मॅम, मी तर मार्क पडल्यावर म्हणणार आहे आवड गणिताच्या चॅनलमुळे पडले. बर, ठीक आहे. चला, पहिला प्रश्न. आता पहिली कृती पूर्ण करायची आपल्याला. पहिल्या कृतीमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, तो पत्ता लाल आहे. आता लाल पानं किती असतात? लाल पानं किती असतात पत्त्याच्या ह्याच्यात? व्ह्यूज तर 8 आहेत, पण लाईक तर एकच आहे फक्त आपल्या ह्याला. लाईक करा पटपट, डबल टॅप करा, लाईक होते. यस, 26 काय असतात? लाल पानं असतात. आणि 26 ही काय असतात? काय असतात? ब्लॅक कलरची असतात, काळ्या कलरची पानं असतात, बरोबर आहे का? 13 नाही, 26 असणार आहे. आपण एक चार्ट बघितलेला आहे. ठीक आहे. आता बघा कृती. हा, यस, 26 पानं असणार आहेत, बरोबर का? म्हणून एकूण लाल पत्ते किती असणार आहेत आपले? 13 चौकट पत्ते आणि 13 बदाम पत्ते, म्हणजे एकूण N(A) बरोबर किती आलं आपलं? तर 26 आले, बरोबर आहे? इथपर्यंत समजलं सर्वांना? इथपर्यंत समजलं का? ठीक आहे. आता P(A) म्हणजे काय असतं, तर N(A) छेद N(S) असतं, बरोबर आहे? आता N(A) किती आला होता आपला? तर 26 आला होता, म्हणजे 26. आणि एकूण पत्त्याची पानं किती असतात? 52 असतात. आता 26च्या आता इथं जर भाग घालवला तर किती येतं ते सांगा मला. P(A) ची किंमत किती येणार आहे? किती येईल किंमत? येस, करेक्ट. 1/2 येणार आहे, कारण 26 एके 26, 26 दोन्ही 52 होतात, म्हणून उत्तर काय असणार आहे आपलं? 1/2 हे उत्तर असणार आहे. ओके, ठीक आहे. चलो, नेक्स्ट घेऊया.